स्टँडर्ड 7 जनरल सायन्स आज नवीन धडा सुरू करतोय आपण चॅप्टर नंबर 17 इफेक्ट्स ऑफ लाईट. इफेक्ट्स ऑफ लाईट, प्रकाशाचे परिणाम. आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 1. आता इफेक्ट्स ऑफ लाईट सुरुवातीला आपल्याला पाहिजे तर इक्लिप्सेस. इक्लिप्सेस कशाला म्हणायचं? इक्लिप्सेस मराठीमध्ये आपण ज्याला ग्रहण म्हणतो त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? इक्लिप्सेस. मग 2 प्रकारचे ग्रहण आहेत, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. सोपा पोर्शन आहे, फक्त समजावून घ्यायचं. मग इक्लिप्सेस काय कशामुळे होतात? आता मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हो, सन स्थिर आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरायली, चंद्र पृथ्वीभोवती फिरायला. फिरता फिरता तिघं जर का एका सरळ रेषेत आले तर काय होतात? सावल्या पडतात. फिरता फिरता सरळ रेषेमध्ये आले की काय होतात? सावल्या पडतात. आणि ह्या सावल्यांचा जो खेळ आहे त्यालाच काय म्हणायचं? इक्लिप्सेस. फक्त आपल्याला व्यवस्थित सांगावं लागेल. छोटे छोटे वाक्य करू आपण. कसे? मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ, अर्थ revolves around sun. आणि काय सांगायचं? आणि यांच्या सगळ्याचे ऑर्बिट्स कसे येतात? वेगळे येतं की अर्थचं सूर्याभोवती फिरायचं ऑर्बिट वेगळं आणि मूनचं अर्थभोवती फिरायचं ऑर्बिट वेगळं आहे. पण काय होतं? ड्युरिंग रिव्होल्यूशन, मात्र ह्या प्रोसेस चालू असताना, ड्युरिंग रिव्होल्यूशन म्हणजे की ज्या फिरण्याच्या प्रोसेस आहेत, ड्युरिंग रिव्होल्यूशन मून कॉमा सन अँड अर्थ comes in a straight line. हो, फिरता फिरता कधीतरी बाय चान्स, हो नेहमी नाही, रोज रोज नाही, फिरता फिरता काय होतात? ते एका रेषेत येतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? इक्लिप्स म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? इक्लिप्स. आणि इथं म्हणू मग ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, याचा परिणाम म्हणून काय होतं? इक्लिप्स जे आहे काय होतं? टेकन प्लेस. ग्रहण काय होतं? घडून येतं. आपल्याला विचारलं काय इंग्रजीत सांग, ग्रहण काय आहे? तर व्यवस्थित छोटे 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 वाक्य करायचे. 7वीला आहेत आपण, पुस्तकामध्ये मोठ्या मोठ्या वाक्य धाप लागण्यासारखी आपण छोटे छोटे वाक्य करायचे. कोणते? मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, ड्युरिंग रिव्होल्यूशन फिरता फिरता काय होतं? मून सन अँड अर्थ कम्स इन अ स्ट्रेट लाईन. हा शब्द महत्वाचा आहे. आणि मग त्याचा परिणाम म्हणून काय होतं? इक्लिप्स घडून येतो. अदरवाईज हे रोज 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 एका स्ट्रेट लाईन मध्ये येत नाहीत. पण जेव्हा येतात, दुर्मिळ, रेअरेस्ट रेअर, दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट असते की त्यावेळेस काय होत असतं? इक्लिप्स होत असतं. आणि आता इक्लिप्सचे किती प्रकार आहेत? देर आर 2 टाइप्स ऑफ इक्लिप्स. 2 टाइप्स, याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता? सोलार इक्लिप्स, ज्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो. आणि दुसरा आहे लुनार इक्लिप्स, ज्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो. समजा प्रश्न विचारला
एक्सप्लेन द टर्म इक्लिप्स. हो, ते टर्म एक्सप्लेन करा. तर आपल्याला हे 3 मुद्दे आणि त्याचे 2 टाइप्स एवढं लिहावे लागतील. की नुसतं विचारलं एक्सप्लेन द टर्म आणि मग स्पेशल जर का विचारलं की एक्सप्लेन विथ डायग्राम सोलार इक्लिप्स आणि एक्सप्लेन विथ डायग्राम लुनार इक्लिप्स, तर ते आपण पाहूया. आणि अजून कोणता प्रश्न तयार होतो की डिस्टिंग्विश बिटवीन सोलार इक्लिप्स अँड लुनार इक्लिप्स. पण आपल्याला एक्सप्लेन द टर्म इक्लिप्स म्हटलं की इतकं पुरेसं आहे. आता पहिल्यांदा पाहू आपण सोलार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स काय म्हणायचं मराठीमध्ये याला? सूर्य ग्रहण. कधी होतं? नेहमी अमावस्येलाच होतं. बघूया त्याची पहिल्यांदा डायग्राम काढू. एकदा डायग्राम काढलं गोष्टी समजावून येतात. सन, मून, आणि अर्थ ही सिरीज आहे. डायग्राम काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची. हो, सन थोडासा मोठा दाखवायचा. हो, मून छोटा दाखवायचा. आणि जो अर्थचा शेप आहे मूनपेक्षा मोठा आणि सनपेक्षा छोटा दाखवायचा. नाही तर डायग्राम काढायला मून असा मोठा काय होतं नाही. ते प्रोटोकॉल्स आहेत ते आपण फॉलो करायचे. आणि होतं का आता रेज कोणापासून निघतात? सन पासून रेज निघतात. असे पहिल्यांदा कोणावर आदळले? ते मूनवर आदळले. आणि मग हे रेज काय झाले? या पद्धतीने काय झाले? पास झाले हे रेज. आणि हे रेज पास झाले की काय होतं? शॅडो आहे मूनची कोणावर पडते? ती शॅडो ऑफ द मून कोणावर पडते? फॉल्स ऑन द अर्थ. बघा नीट लक्ष द्यायचे की पूर्ण जे रेज आहेत हे रेज काय झालेले आहेत? आपण पास केले. आणि ह्या रेज मुळे मूनची शॅडो कोणावर पडायला लागली? कोणावर पडायली मूनची शॅडो? अर्थवर पडायला लागली. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं सोलार इक्लिप्स. मग आपण काय लिहिणार आता? पहिल्यांदा काय लिहिणार? हा, कोण कोणाच्या मध्ये यायला लागले? पहिला मुद्दा तो. पहिला मुद्दा काय आहे? मून कम्स इन बिटवीन. कोणाच्या मध्ये आले? मून्स कम इन बिटवीन सन अँड अर्थ. पहा पुस्तक उघडं राहू द्या. पान क्रमांक 116 वर बघा डायग्राम आहे. मी फळ्यावर ठेवली तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिता येत नाही. पहा की सन आणि अर्थच्या मध्ये कोण आलाय? मून आलाय. त्यावेळेस काय आहे? सोलार इक्लिप्स टेक्स प्लेस. काय आपल्याला सांगितलं व्हॉट इज मीन्ट बाय सोलार इक्लिप्स? तर सांगायचं ड्युरिंग रिव्होल्यूशन, फिरता फिरता, व्हेन मून कम्स इन बिटवीन सन अँड अर्थ. त्यावेळेस काय होतं? दुसरा महत्वाचा मुद्दा शॅडो ऑफ मून फॉल्स ऑन अर्थ. हो, कोणाची सावली कोणावर पडते? हो, तर शॅडो ऑफ मून फॉल्स ऑन द अर्थ. चंद्राची सावली कोणावर पडते? पृथ्वीवर पडते. हा, नाही तर म्हणाय सर उलट नाही होत की पृथ्वीची सावली सूर्यावर पडली. होईल का तसं? नाही होणार. का? पृथ्वी सोर्स ऑफ लाईट आहे का? नाही, सन सोर्स ऑफ लाईट आहे. मग कोणाची सावली पडणार?
द शॅडो ऑफ मून फॉल्स ऑन द अर्थ, की पृथ्वीच्या एखाद्या भागावर चंद्राची सावली पडते किंवा कधी कधी पूर्ण पृथ्वीवरच काय होते, चंद्राची सावली पडते. म्हणून सोलार इक्लिप्स इट मे बी पार्शियल. पार्शियल म्हणजे एक अंशात्मक असेल, किंवा सोलार इक्लिप्स मे बी टोटल. ते काय असू शकतं, टोटल सुद्धा असू शकतं, म्हणजे पूर्ण सुद्धा सूर्यग्रहण असू शकतं, किंवा अर्धवट अंशात्मक आपण ज्याला म्हणतो तसं सुद्धा सूर्यग्रहण असू शकतं. आणि हे जे सोलार इक्लिप्स आहे, स्टार करतो बघा मुद्दा, 5 स्टार मुद्दा, हा काय आहे, सोलार इक्लिप्स always occur on new moon day. न्यू मून डे, हो न्यू म्हणजे नवीन, तसं नाही, याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, अमावस्या. प्रत्येक गोष्टीचं शब्दशः भाषांतर करायचं नाही, की न्यू मून डे हे नेहमी कधी होतं, अमावस्येलाच होतं. आणि ज्यावेळेस मग आता आपल्याला बऱ्याच वेळा ग्रहण पाहताना मोठाले माणसं म्हणतात, टीव्हीवरून सांगितलं जातं, बातम्यामधून 4 दिवस अगोदरपासून सुरू होतं, किंवा फेसबुकवर सुरू होतं, व्हॉट्सअपवर सुरू होतं, पेपरमधून सुरू होतं, उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण पाहू नका, चंद्रग्रहण चालतं. पण सूर्यग्रहण उघड्या डोळ्याने पाहू नका. आपल्याला स्वतः घरचे दटावतात, बाहेर जाऊ नका रे, बस घरातच. हो, एखादा माणूस राखाने बसवतात आपल्याला, दरवाजाला हात लावला की ओरडतो तो माणूस. पण का पाहायचं नाही, सरळ डोळ्याला इजा होते. कशामुळे होते, तर त्याचं कारण आपल्याला इथं शेवटी दिले पॅराग्राफच्या, की काय आहे, की ज्यावेळेस सूर्यग्रहण होत असतं त्यावेळेस हार्मफुल, घातक असे अल्ट्रा व्हायोलेट रेज, अति नील किरण हे जास्त स्वरूपात पृथ्वीवर येत असतात. एरवी पण येतात असतात, ते एरवी येतात असं काही नाही आहे की ग्रहणाच्या दिवशीच येतात, एरवी येत असतात. पण एरवी त्यांचं प्रमाण खूप कमी असतं. आणि आपला जो पृथ्वीच्या भोवतीचा जो संरक्षण थर आहे ओझोन, तो त्याला ॲब्झॉर्ब करतो. पण ग्रहणाच्या दिवशी ह्या ओझोन लेअरच्या क्षमतेच्या पलीकडं असे अल्ट्राव्हायलेट रेज आपल्यापर्यंत येत असतात. म्हणून काय आहे, की अल्ट्राव्हायलेट रेज आर रिच ऑन द सरफेस ऑफ अर्थ इन मोर क्वांटिटी, जास्त प्रमाणात येतात. अँड दॅट मे प्रूव्ह व्हेरी डेंजरस फॉर ह्युमन आईज. आणि ह्या अल्ट्राव्हायलेट रेजचं एक वैशिष्ट्य असं आहे, की ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. अल्ट्राव्हायलेट रेज आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. आपण सिनेमामध्ये वगैरे बघतो ना, ते अलाराम केलेले असतात, लॉक केलेले असतात. हो, ते चोर त्याच्यामध्ये हात घातला की ते वाजायला सुरू होतं. हो, मग ते चोर काय करतो, एक गॉगल लावतो, मग त्याला ते दिसतात रेज. मग काही काही विशिष्ट गॉगल्स आहेत की ज्याने ते अल्ट्राव्हायलेट रेज दिसतात. अदरवाईज अशा नेकेड आईजनं, उघड्या डोळ्याने आपल्याला अल्ट्राव्हायलेट रेज दिसतच नाहीत. आणि त्यामुळं काय आहे, की मग फोटोग्राफिक फिल्म्स, एक्सरे फिल्म्स, स्पेसिफिक गॉगल्स, they are used to watch the solar eclipse, and it is very dangerous to watch solar eclipse with naked eyes. की उघड्या डोळ्यांनी पाहणं त्याला काय आहे, खूप धोकादायक आहे. आता हे काय झालं, हे झालं सोलार इक्लिप्स. आता पुढचा मुद्दा लगेच लुनार इक्लिप्स, चंद्रग्रहण. नंबर 2 लुनार इक्लिप्स. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, चंद्रग्रहण. आणि याच्यामध्ये काय आहे,
फक्त हे बघ सन हलत नाही त्याच्या जागचा बरं का, सन जागेवरच आहे. याच्यामध्ये काय होतं, सन आणि मूनच्या मध्ये काय येते, अर्थ येते. सन, अर्थ आणि मून. मग याच्यामध्ये काय होतं, मग आपण काय सांगणार की व्हेन अर्थ कम्स इन बिटवीन, काय आहे मग याचा पहिला मुद्दा आपण काय म्हणू, व्हेन अर्थ comes in between sun and moon, त्यावेळेस काय होतं, lunar eclipse takes place. lunar eclipse takes place. पान क्रमांक 116 दुसरी डायग्राम पहा समोर असू द्या की काय आहे बघा, सन आणि मूनच्या मध्ये कोण आलंय, अर्थ आली आहे. मग ह्या केस मध्ये काय होतं, कोणाची शॅडो कोणावर पडते, शॅडो ऑफ अर्थ फॉल्स ऑन मून, की आर्थची शॅडो कोणावर पडते, मूनवर पडते. आणि जसं आपण सांगितले सोलार इक्लिप्स इट मे बी पार्शियल और इट मे बी टोटल, तसंच हे लुनार इक्लिप्स सुद्धा इट मे बी काय आहे, इट मे बी पार्शियल और इट मे बी टोटल. आणि काय आहे की याचा 5 स्टार पॉइंट असा आहे की हा जो लुनार इक्लिप्स आहे, हा लुनार इक्लिप्स इट टेक्स प्लेस ओनली ऑन फुल मून डे. हो, फुल मून डे म्हणजे परत सांगतो, शब्दशः भाषांतर नको. फुल मून डे म्हणजे पूर्ण, ज्याला आपण म्हणतो पौर्णिमा, काय आहे की पौर्णिमेच्या दिवशीच हे घडून येतं. आता आपण काय करू, डिस्टिंग्विश बिटवीन समजावून घेऊ. कोणता, सोलार इक्लिप्स, लुनार इक्लिप्स. सोलार इक्लिप्सचा पहिला पॉइंट, व्हेन मून कम्स इन बिटवीन सन अँड अर्थ सोलार इक्लिप्स टेक्स प्लेस. लुनार इक्लिप्स when earth comes between sun and moon lunar eclipse takes place. solar eclipse मध्ये काय होतं, shadow of moon falls on earth. lunar eclipse मध्ये काय होतं, shadow of earth falls on moon. नंबर तिसरा मुद्दा, solar eclipse takes place on new moon day, अमावस्येलाच होतं. आणि lunar eclipse takes place on full moon day, पौर्णिमेला होतं. आणि सोलार इक्लिप्स नेवर बी वॉच्ड विथ नेकेड आईज आणि लुनार इक्लिप्स कॅन बी वॉच्ड विथ नेकेड आईज. किती मुद्दे झाले फरकाचे, 4. काय हरकत नाही, आज के लिए इतना ही काफी है.